सर्वसाधारणपणे मुलं किती जन्माला घालावीत याच्या बाबतीमध्ये आपल्या भारत देशामध्ये एक गाईडलाईन दिलेली आहे आणि शासनाचा एक नारा देखील आहे की हम दो आणि हमारे दो. कारण हम दो आणि हमारे दो अशा स्वरूपामध्ये जर का तो परिवार असेल, कुटुंबामध्ये खाणारी तोंड कमी असतील, तर निश्चितपणाने तो परिवार सुखी राहत असतो. परंतु याच उलटमध्ये जर का खाणारे तोंड जास्त असतील, कमवणारी व्यक्ती एकच असेल किंवा दोन असतील, तर मात्र त्या कुटुंबामध्ये आर्थिक अस्थैर्य, चिंता आणि भविष्याचं जे प्लॅनिंग असतं याचा अभाव दिसून येते. आणि आपल्याला अशीच एक घटना बघायची जी थरारक आहे आणि आपल्या सगळ्यांना याच्यातून बोध घेण्यासारखी आहे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुलं जन्माला घालण्याशी संबंधित असणारी ही घटना आणि घराचा जो जेव्हा पोरवडा होतो त्यावेळेला मात्र संपूर्ण घरामध्ये दैन्य, दुःख आणि आर्थिक अस्थैर्यातून कशा प्रकारची अत्यंत विदारक अशी घटना घडू शकते, ती बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये सागरपूर हा भाग आहे, त्याच्यामध्ये मोहन ब्लॉक या भागामध्ये एक भाड्याच्या खोलीमध्ये एक 40 वर्षाचा व्यक्ती राहतोय आणि 28 जून 2025 दुपारी साधारणपणे 1:30 ते 2च्या दरम्यान त्यांनी त्याच्या मुलाला एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. कारण त्याच्या मुलाच्या छातीमध्ये चाकू खुपसलेला होता आणि हा मुलगा अत्यंत अत्यवस्थ होता किंवा मृतावस्थेमध्ये आलेला होता. त्यावेळेला मग डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करून घेतलं आहे, त्याची चौकशी केलेली आहे आणि ही एक खुनाची केस असल्यामुळे किंवा गंभीर गुन्हा असल्यामुळे पोलिसांना देखील बोलवलेलं आहे. आता ही जी व्यक्ती आहे, जी या मुलाला स्वतःहून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली होती, त्याचा आणि या मुलाचा काय संबंध होता, त्याचबरोबर या मुलाच्या छातीमध्ये चाकू कशामुळे मारलेला होता, या सगळ्यांचा तपास किंवा या सगळ्यांची उत्तरं ज्या वेळेला पोलिसांनी या व्यक्तीला विचारले त्यावेळेला अत्यंत धक्कादायक अशी माहिती पोलिसांना याने दिलेली आहे. आता हा जो व्यक्ती आहे, 40 वर्षीय व्यक्ती, त्याचं नाव आहे ए रॉय आणि हा दिल्लीमध्ये मोलमजुरी करतोय आणि त्याची आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत बिकट आहे. काही वर्षांपूर्वीच त्याच्या बायकोचं निधन झालेलं आहे आणि या पती पत्नीला एकूण 4 मुलं होती, 4 अपत्ये होती. त्याच्यातला ज्या मुलाच्या छातीमध्ये चाकू खुपसून मारण्यात आलेलं होतं, या मुलाचा 3रा नंबर होता. शनिवारी दुपारी 1:30 वाजता हा जो 10 वर्षीय मुलगा आहे, त्याचा 3 नंबरचा अपत्य हा आपल्याला बाहेर पावसामध्ये खेळायला जायचं आहे आणि पप्पा तुम्ही मला पावसामध्ये खेळायला घेऊन जा म्हणून आपल्या बापाकडे हट्ट करत होता आणि त्याच्या या हट्टाला कंटाळून त्याचा राग येऊन त्याचा बाप उठलेला आहे आणि तडक किचनमध्ये गेला आहे. किचनमध्ये जाऊन त्याने चाकू घेतला आहे आणि झपकन आपल्या मुलाच्या छातीमध्ये खुपसलेला आहे. त्या ठिकाणीच मुलगा धारातीर्थी पडला आहे, कोसळला आहे आणि मग मात्र या बापाने आपल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. अशा स्वरूपाची माहिती त्याने पोलिसांसमोर दिलेली आहे. आता ही फक्त माहिती नसून ही एक गंभीर घटना आहे. त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याला अटक केलं आहे आणि पुढची कारवाई देखील केलेली आहे. आता खुनाच्या गुन्ह्याखाली या व्यक्तीला काही वर्षांची शिक्षा होईल, जन्मठेपेची शिक्षा होईल किंवा जे काही कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती कारवाई असेल ती देखील केली जाईल. परंतु या सगळ्यामधून आपण एक गोष्ट सगळ्यांनी घेण्यासारखी आहे, शिकण्यासारखी आहे की एखाद्या व्यक्तीचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर त्याचं सांसारिक जीवन सुरू होतं, वैवाहिक जीवन सुरू होतं, काही दिवस चांगले जातात. परंतु पुरता जो अभाव आहे, प्लॅनिंगचा अभाव आहे, आयुष्य कसं जगायचं, आपल्याला किती अपत्य व्हावीत आणि आपण किती मुलांचा सांभाळ योग्य प्रकारे करू शकतो, या बाबतीमध्ये प्रत्येक जे दाम्पत्य आहे, विवाहित कुटुंब आहे, विवाहित जोडपं आहे, यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. आणि जर का अशा स्वरूपामध्ये या विवाहित व्यक्तींना याबद्दलचं ज्ञान अपूर्ण असेल, याच्याबद्दलची माहिती नसेल, तर जे वरिष्ठ आहेत, ज्यांच्या कुटुंबामध्ये जे मोठे व्यक्ती आहेत, समजदार मित्रमंडळी आहेत, अशा लोकांनी या व्यक्तींचं काउन्सिलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आपण मुलांना जन्माला घालत असतो तर त्यांची एक प्रकारे सर्वतोपरी जबाबदारी, मग त्यांचं शिक्षण असू दे, त्यांचं शारीरिक वाढ असू दे किंवा इतर ज्या गोष्टी असतात, स्पर्धा परीक्षा असतात, या सगळ्या बाबतींमध्ये खर्चापासून त्यांच्या सांभाळण्यापर्यंत या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एक पालक म्हणून, आई-बाप म्हणून या विवाहित दाम्पत्याकडे आलेली असते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग मुलांना जन्माला घालण्याचं किंवा त्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मुलं जन्माला घालणं हे एक सोपं काम आहे, परंतु त्यानंतर त्यांचा सांभाळ करणं हे निश्चित एक कठीण काम होऊन बसतं. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी योग्य तो विचार करावा आणि या सगळ्या बाबतीमध्ये आपलं जे काही मत असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण अशा स्वरूपाचे जे व्हिडिओ असतात, अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी असतात, ज्या कुटुंब नियोजनाशी संबंधित आहेत किंवा
आपल्या संपूर्ण आयुष्याशी संबंधित आहेत. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळल्या पाहिजेत असं आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर देखील नक्कीच करा. भेटणार आहोत अशाच आपण एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.